बटाटा बघू शकता, बटाट्याची साईज केवढी आहे. एक नंबर भया, एक नंबर. हे बघा चक्री फूल. गुड मॉर्निंग मित्रांनो, सुप्रभात. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे TEF शशांक. आज आम्ही निघालो आहोत लातूरमध्ये फूड ब्लॉग करायला. आम्हाला कोणीतरी सांगितलं की लातूरमध्ये निलंगा राईस फेमस आहे, तर आम्ही लातूरमध्ये निलंगा राईस कुठं फेमस भेटतो, कुठं चांगला भेटतो ते बघायला निघालोय. या आजच्या जर्नीमध्ये माझ्यासोबत आहे निखिल सरवदे. नमस्कार निखिल सरवदे आणि आम्ही आज दोघं मिळून की निलंगा राईस कुठं चांगला भेटतो हे एक्सप्लोर करणार आहोत. जर तुम्हाला यापैकी कुठला स्पॉट ऑलरेडी माहिती असेल तर तुम्ही आमच्या कमेंटमध्ये सांगू शकता, आणि कुठला राईस तुम्ही याच्या आधी टेस्ट केलाय तेही आम्हाला सांगू शकता. चला तर मग व्हिडिओची सुरुवात करूयात आणि राईस टेस्ट करूयात. आता आम्ही राईस मागवलेला, राईस आलेला आहे. तुम्ही बघू शकता राईस आपला आजचा राईस आहे भया. आपला राईस आपण मागवलेला आहे. इथं आपल्याला एक चटणी पण बघायला भेटते खायला, चटणी बघू शकता. आता बघूयात राईसची टेस्ट कशी आहे. चमचा तर दिला नाही आपल्याला, हाताने मस्त महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये हाताने खायचं आपल्याला. सगळ्यात पहिल्यांदा निखिलचा रिव्ह्यू बघू कसा आहे. काय वाटते निखिल? ठीक, ओके. ठीक आहे. लातूरच्या गोलाईमध्ये असलेल्या आप्पा निलंगा राईस सेंटरमध्ये. इथे आल्यानंतर तुम्ही बघू शकता की कशी त्यांनी पूर्ण इथं थप्पी लागलेली आहे कांद्याची, बटाट्याची. त्यांचा रोजचा सेल एक नंबर आहे. आता आपण इथं आल्यानंतर ह्यांचा टेस्ट करूयात कसा आहे निलंगा राईस. निलंगा राईस टेस्ट करून मी तुम्हाला सांगतो की चव कशी वाटली, आणि आपण व्हिडिओच्या फायनली इथं डिसाईडच करणार आहे की कोण कसं आहे ते. चला तर मग आधी आपण ऑर्डर करूयात निलंगा राईस आणि टेस्ट करून तुम्हाला सांगूया. मागचा पहिला राईस पण टेस्ट निखिलनंच केला होता. आता ही पण राईस पहिल्यांदा आपण निखिललाच टेस्ट करायला लावू, मग विचारू निखिलला आपण शेवटी की राईस कसा वाटला. फर्स्ट टाइम पेक्षा बेटर पण ओके ओके. मसाला जास्त इन्ग्रेडियंट वगैरे काय नाही जास्त, पण क्वांटिटी मग थोडीशी बघू. आता प्राईजनुसार क्वांटिटी वर्थ करते आहे का. ठीक आहे, ओके. निलंगा राईसचा फील देतोय राईस. अर्धा तास लाईनमध्ये थांबून आत्ता कुठे राईस भेटला ते गरम राईस भेटलेला आहे. आपण एक प्लेट घेतलेली आहे. याची चव, याची टेस्ट बघू आपण कशी लागते काय नाही. आणि इथल्या राईसचं जे टेक्स्चर आहे तुम्ही बघू शकता क्लोजअपमध्ये. इथल्या राईसचा तुम्ही बघू शकता, राईस दिसायला वाईट आहे पण राईसची चव काय आहे ना ते आपण खाल्ल्यानंतर आपल्याला कळेल. राईस खाऊन मी तुम्हाला सांगतो राईस कसा आहे. एक नंबर भया, एक नंबर. तुम्हाला राईस बघितल्यावर फक्त व्हाईट दिसत असेल, भले राईसला कलर नाही किंवा कुठला अरोमा नाही, पण चव त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. खडा मसाल्यामध्ये दालचिनी दिसते तुम्हाला, दालचिनी, तमालपत्र, त्याच्यानंतर वेगळे वेगळे जेवढे पण आपले खडे मसाले असतात ते सगळे खडे मसाले याच्यामध्ये घातलेले आहेत. बिर्याणीला कसा राईस बनवतात त्या लेवलची क्वालिटी आहे राईसची, एक नंबर आहे. मला तर इथला राईस खूप म्हणजे खूप आवडला. आपल्या दिलेल्या 3 लेवलपैकी सगळ्यात टॉपची जी लई भारी लेवल आहे ना
मी या राईसला देणार आहे सगळ्यात लय भारी राईस आहे, एक नंबर राईस आहे हा. अजून एक हे बघा, चक्री फूल, प्रॉपर खडे मसाले, प्रॉपर खडे मसाले घातले त्याच्यात. जे राईसचं स्ट्रक्चर आहे व्हाईटमध्ये, तुम्ही त्याच्यावरती जाऊ नका. त्याच्यामध्ये जे तळलेली टाकली जाते खरा मसाला त्याच्यात आहे. राईस आपला रेग्युलर राईस या राईसवर नुसता राईस दिला जात नाही, नाही. या राईस सोबत तुम्हाला तर्री सुद्धा दिली जाते. जेव्हा राईस आणि तर्री एकत्र होते ना तेव्हा खरा चव खुलून बाहेर येते. एक नंबर बघा. एक नंबर. सकाळपासून तुम्ही बघितला असता एवढा फास्ट होणार, लोकल राईस मी कुठलाच खाल्ला नव्हता. एक नंबर राईस आहे. मी स्वतःला थांबवू शकत नाही राईस खाण्यापासून. आता माझ्यासोबत मार्तंड राईस, दालच्या राईसचे ओनर माझ्यासोबत आहेत. जी चव आपण आता अनुभवली, ज्या चवचं आपण मजा घेतली आता, ती बनवणारे ह्यांचेच आहेत. एकदा तुम्ही मला सांगा की आपलं हे शॉप उडून किती दिवस आहे? 6 महिने झाले सर. 6 महिने फक्त? हा 6 महिने. आणि ही क्रेज तुम्ही 6 महिन्यात लोकांना लावली? हो हो. पण ही तुम्ही आयडिया तुम्हाला कुठून आली दालच्या राईस? स्वतः आपणच म्हणजे शिकलेलो लय दिवसा. तुम्ही स्वतः शिकले? लय वर्षाने ह्या लाईनला ह्या लाईनला आहे. फक्त तुम्ही शॉप आत्ता टाकले? आता टाकले 6 महिने. स्वतःच्या मालकीचं आता सुरू केले. स्वतः आपल्या इच्छाने केलं. मग तुमच्या नेमकं चवीमध्ये असं वेगळं काय की लोकांना एवढं वेळ लागला? चुलीवर बनवतो आपण सगळं. सगळं चुलीवर बनवता? चुलीवर बनवतो सगळं. हा. इथं आल्यावर त्याला पुन्हा गरम वगैरे हा, करता? गरम करतो. हा. असं आहे का? हा. तर तुम्ही बघू शकता ही आजची जी राईस सगळ्यात भारी आपल्याला लागलेला आहे ते राईस बनवणारे हे आहेत. आणि फक्त 6 महिन्यामध्ये त्याने लातूरकरांना एवढं वेळ लावले सगळ्यांसाठी दालच्या राईसचं. तुम्ही इथं एकदा, खरं मी सांगतो सकाळपासून काही बोललो नाही, पण तुम्ही इथं एकदा खरंच या अंबाजोगाई रोडला, अंबाजोगाई रोडवर मार्तंड पोहे म्हणून एक शॉप आहे. त्या आजूबाजूला लोकेशन काय आहे इथं? SPFच्या बाजूला बीके लॉज. BK लॉजच्या एकदम बाजूला आल्यानंतर तुम्हाला लोकेशन भेटेल. हुडकायची बिलकुल गरज नाही. गर्दी दिसले की ओळखून घ्यायचं की आपण कुठं आलोय, मार्तंड तर्री पोहेला. सगळ्यांनी एकदा इथं या आणि दुकानाला अवश्य भेट द्या. तर आज आपण सगळ्या ठिकाणचे राईस केले टेस्ट. सगळ्या ठिकाणचे म्हणता जेवढे पण फेमस जागा आहेत राईसच्या तेवढ्या आपण सगळ्या टेस्ट केल्या. त्या सगळ्या जागेमध्ये पहिल्या सुद्धा आम्ही जिथं गेलो होतो ती जागा आम्हाला भारी वाटली. त्याच्यानंतर दुसरी जागा आम्हाला बरी वाटली. पण सगळ्यात लय भारी जागा जी वाटली ती तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल्या. आम्ही कुठल्या जागेला लय भारी दर्जा दिला आहे तर ती जागा तुम्ही बघितल्या. त्या जागेला तुम्ही व्हिजिट करा, भेट द्या. त्याच्यासोबतच राईस तुम्हाला कसा वाटला, आमचा रिव्ह्यू चुकला का बरोबर आहे, तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला चव कशी वाटली आमच्या कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करून सांगा. आणि अशाच पुढच्या व्हिडिओला बघायच्या असतील, आणखीन गोष्टी एक्सप्लोर करायच्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात नव्या व्हिडिओसोबत, नव्या विषयासोबत, नव्या गोष्टीसोबत.